नमस्कार मित्रांनो, जे.के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 14 जानेवारी 2025 रोजीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी करण्यात आली असून कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी करण्यात आली आहे. माहिती पाहू. पुदिमडाका, आंध्र प्रदेश या ठिकाणी पहिला भारतातील ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी करण्यात आली असून 8 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले आहे. तर राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत हा प्रकल्प आहे. तर अंदाजित खर्च आहे 1,85,000 कोटी रुपये. तसेच NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे पहिली ग्रीन हायड्रोजन हब उभारले जात आहे. आंध्र प्रदेश या राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत एन. चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नजीर. राज्यसभा सीट आहेत 11. लोकसभा सीट आहेत 25 व 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेश राज्यातून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आहे. तर आंध्र प्रदेश राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू. तर पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच श्री व्यंकटेश्वरम राष्ट्रीय उद्यान हे आंध्र प्रदेश राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न दुसरा. मेट्रो रेल्वे नेटवर्क मध्ये जगामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी. चीन हा देश मेट्रो रेल्वे नेटवर्क मध्ये जगामध्ये अव्वल स्थानी आहे. माहिती पाहू. मेट्रो रेल्वे नेटवर्क मध्ये आपला प्यारा भारत देश हा 3ऱ्या स्थानावर आहे. तसेच देशातील मेट्रो रेल्वेची सेवा ही 11 राज्यात पोहोचली आहे व भारतातील मेट्रो रेल्वेचे नेटवर्क हे 1000 किलोमीटर इतके पसरले आहे. प्रश्न तिसरा. जानेवारी 2025 पासून कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू होणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए. उत्तराखंड या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू होणार आहे. तर माहिती पाहू. समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य ठरले आहे. तसेच या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती रंजन देसाई यांची अध्यक्षतेखाली समिती राज्य सरकारने स्थापन केली होती. तर 1867च्या पोर्तुगीज नागरी संहितेनुसार गोवा हे समान नागरी कायदा लागू असलेले भारतातील एकमेव राज्य होते. उत्तराखंड या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 9 नोव्हेंबर 2000. राजधानी आहे डेहराडून. राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी. राज्यसभा सीट आहेत 3. लोकसभा सीट आहेत 5. तसेच उत्तराखंड राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, गोविंद राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान तसेच गंगोत्री राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंडमधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न चौथा. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी. अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्रातील केसरी स्पर्धा ही होणार आहे. तसेच ही स्पर्धा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. तर महाराष्ट्र केसरी या स्पर्धेची सुरुवात ही 1961 मध्ये झाली. तर स्वरूप चांदीचा गता आणि 1,00,000 रुपये. प्रश्न पाचवा. 53वी सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोण पटकावले? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी. केरळ या राज्याने 53वी सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. तर माहिती पाहू. केरळची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. तसेच राज्यसभा सीट आहेत 9. लोकसभा सीट आहेत 20. तर केरळमधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू. एरविकुलम राष्ट्रीय उद्यान, मथिकेतन शोला राष्ट्रीय उद्यान, अनामुदी शोला राष्ट्रीय उद्यान तसेच सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे केरळमधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत.
प्रश्न 6वा. भारतातील पहिली कोस्टलाईन वेडर्स पक्षी गणना कोठे होणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए गुजरात या राज्यात भारतातील पहिली कोस्टलाईन वेडर्स पक्षी गणना होणार आहे. माहिती पाहू. 3 जानेवारी ते देशातील पहिली कोस्टलाईन वेडर्स पक्षी गणना ही जामनगरमध्ये 3 ते 5 जानेवारी दरम्यान होणार आहे. तसेच जामनगरमधील सागरी राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य येथे देशातील पहिली कोस्टल वेडर्स पक्षी गणना होणार आहे. तर वन विभाग तसेच पक्षी संवर्धन संस्थेने संयुक्तपणे आयोजित करण्यात आले होते. गुजरात राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 मे 1960. राजधानी आहे गांधीनगर. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यसभा सीट आहेत 11. लोकसभा सीट आहेत 26. तसेच गुजरातमधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू. वासंदा राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान, गीर राष्ट्रीय उद्यान तसेच सागरी राष्ट्रीय उद्यान हे गुजरातमधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न 7वा. इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने कोणते नवीन पोर्टल सुरू केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी भारत पोल हे पोर्टल भारताने सुरू केले आहे. तसेच माहिती पाहू. भारत पोल या पोर्टलचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच भारत पोल हे पोर्टल CBI संस्थेच्या अंतर्गत काम करणार आहे. प्रश्न 8वा. 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वाधिक शक्तिशाली ठरला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए सिंगापूर या देशाचा 2025 मधील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट ठरला आहे. माहिती पाहू. 2024 मध्ये आपला प्यारा भारत देश हा 80व्या स्थानावर होता. तसेच 5 स्थान घसरून 2025 मध्ये आपला प्यारा भारत देश हा 85व्या स्थानावर आहे. तसेच हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार सिंगापूरचा पासपोर्ट हा व्यक्ती जगभरातील 195 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतो. तसेच सिंगापूर या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे सिंगापूर. चलन आहे सिंगापूर डॉलर. राष्ट्राध्यक्ष आहेत थर्मन षण्मुगरत्नम. तसेच पंतप्रधान आहेत लॉरेन्स ओंग. प्रश्न 9वा. भारत सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत देशातील किती जनऔषधी केंद्र उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए 25,000 जनऔषधी केंद्र उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर उद्दिष्ट आहे परवडणाऱ्या आरोग्य सेवांचा लाभ देशातील लोकांना सहज उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने या दिशेने पुढे जात 31 मार्च 2026 पर्यंत 25,000 जनऔषधी केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रश्न 10वा. जानेवारी 2025 मध्ये कोणता देश अधिकृतपणे ब्रिक्स मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए इंडोनेशिया हा देश जानेवारी 2025 मध्ये अधिकृतपणे ब्रिक्स सदस्य म्हणून सामील झाला आहे. माहिती पाहू. पहिली ब्रिक्स परिषद ही 20 जून 2009 एकातेरिनबर्ग रशिया या ठिकाणी झाली. तसेच उद्देश आहे राजकीय आणि आर्थिक. तसेच ब्रिक्स शिखर परिषद 2025 आवृत्ती आहे 2027. तर ही ब्राझील या ठिकाणी पार पडणार आहे. अध्यक्ष आहेत लुईज इनासियो लुला दा सिल्वा. तसेच 16वी ब्रिक्स परिषद ही रशिया या ठिकाणी पार पडली. तसेच अध्यक्ष होते व्लादिमीर पुतिन.